पोटच्या मुलांना विकणाऱ्या विष्णू हंडोगेसह बच्चूबाई या दोघांनाही घोटी ग्रामीण पोलिसांनी घेतलं ताब्यात, तर 9 लहान मुलांना नाशिकच्या निरीक्षण बालगृहात केलं दाखल. जुन्नरचे आमदार शरद सोनवणेंनी चक्क बिबट्याच्या वेशात विधान भवनात घेतली एंट्री. बिबट्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न. बिबट्या जेरबंद करण्यासंदर्भात मोहीम राबवण्याच्या मागणीसाठी सोनवणे आक्रमक. नागपूरच्या पारडी शिवारात शिरलेल्या बिबट्याला डार्ट मारून पकडण्यात वन विभागाला यश. मात्र बिबट्याला घेऊन जाणाऱ्या वाहनांमध्ये बिघाड. दुसऱ्या वाहनाची व्यवस्था करत पिंजरा केला शिफ्ट. माझा मॉर्फ आणि खोटा व्हिडिओ दाखवून बदनामीचा प्रयत्न केल्यानं अंबादास दानवेंना नोटीस पाठवली. अंबादास दानवे विरोधात महेंद्र दळवी आक्रमक. अंबादास दानवेंनी दाखवलेल्या व्हिडिओ प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी. मुख्यमंत्र्यांनी आजच चौकशी संदर्भात घोषणा करावी. सुनील तटकरे यांची मागणी. अंबादास दानवेंनी ट्विट केलेल्या व्हिडिओवरून जुंपली. महापुरुषाची बदनामी कोण करतंय म्हणत तटकरेंचा दळवींना खोचक टोला. तर तटकरे राजकारणातील महान संत असल्याचं म्हणत दळवींचं प्रत्युत्तर. आमदार कृष्णा खोपडेंना पुन्हा एकदा धमकीचा फोन. तुकाराम मुंढे समर्थकांनी फोन केल्याचा खोपडेंचा आरोप. धमकी संदर्भात खोपडेंनी पोलिसांना दिली माहिती. प्रहारचे अध्यक्ष आणि माजी मंत्री बच्चू कडूंच्या विरोधात नागपूर सेशन कोर्टाकडून वॉरंट जारी. नागपूर आमदार निवास इथे कडूंनी केलेल्या आंदोलनाप्रकरणी उद्या कोर्टात हजर राहण्याचे आदेश. येरवडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी सेवेतून बडतर्फ. पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणी मोठी कारवाई. ज्याचा खुलासा न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून करण्यात आला आणि त्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बर्ड्याची वाडी येथील 9 लहान मुलांना आता नाशिकच्या निरीक्षण बालगृहात दाखल केलंय. मुलांच्या विक्रीचा आरोप केल्यानंतर प्रशासनाकडून समिती गठीत करण्यात आली आणि या प्रकरणाचा सखोल तपास सुरू झाला. 6 मुलं आणि 3 मुली यांची वैद्यकीय तपासणी देखील सुरू झाली आहे. तर मुलांच्या सर्व आरोग्याची सखोल तपासणी केली जाणार आहे अशी माहिती समोर येते. घोटी ग्रामीण पोलिसांकडून विष्णू हंडोगे आणि बच्चूबाई हंडोगे या दोघांनाही ताब्यात घेण्यात आलंय. तर मुलांना विक्री केलं की दत्तक दिलं या संदर्भातली चौकशी आता सुरू आहे आणि त्याला कायदेशीरपणे वेग आलेला आहे. तो 2च दिवस माझ्या आल्या, काल आणि आज. आणि त्यांनी आजच्या दिवसाला आजच्या रात्रीला असणे घटना त्यांनी केली आता आमच्या भोवती. मग आम्ही त्यांना काय सांगू. मग आम्ही जशी परिस्थिती आहे ना, मग तशीच परिस्थिती तुम्ही तिथे सांगा ना. काय यांची परिस्थिती गंभीर आहे बुवा, परिस्थिती काय यांची चांगली नाही. मग बाळाला अंगावर पियाला नाही, मग मी काय करणार. कारण तर पैसा पाणी नाही, कोणी कामाला नाही, कोणी नाही. शेतचा काम करायचा, भात जोडायचा, त्या घरी पोरांनी खाया ठेवू का त्या ओपून टाकू. औषध नाही आला, गोळी नाही आला, डिलिव्हरीला त्याने नेला. फक्त एकच सलाईन लायलाय मला. आणि त्या रक्त नव्हता, त्या भांडून कस तरी रक्त त्यांनी कस तरी 2 बॅगी भरला त्या पूर्ण अंगाला उभरून जायलाय. त्या असं अंगाचा खाजू असा चिडचिड होऊन गेलाय डायरेक्ट. त्या रगत काही त्यांनी चांगला भरला नाही. फक्त एक सलाईन लायलाय, नाही इंजेक्शन मारला, नाही गोळ्या नाही, काहीच नाही. कोणतीच मदत मिळेल नाही तुम्हाला? कोणतीच नाही. अंगणवाडीचा एवढा हार भेटतोय, एवढी अंडी भेटत आहेत, एवढा काही बाई भेटत आहे. माझ्या पोरांनी एवढा सुद्धा दाखल नाही. ते बाळ दत्तक म्हणून दिले. तर ते अर्पण म्हणून त्यांना दत्तक मी केलं. अंगावर पिया दूध नाही, आमची अपेक्षा नाही तेवढं दूध आणायची पाजायची. त्या करता पण येत नाही मला. त्या माहिती नाही करायचं दूध. मग त्याच्यामुळं मी दत्तक म्हणून दिला. कोणाला दिलंय? ते खंडवी म्हणून दिला त्यांना दत्तक म्हणून. तुमच्या ओळखीचे? हा, आमचे भाऊबंदाच आहेत ते. ते भाऊबंदात दिला.
किती मुलं दत्तक दिलेत आतापर्यंत तुम्ही? 3 मुलं. आणि किती मुलं आहेत तुम्हाला? 12. मुलं किती तुम्हाला 12 सगळे? जण. तर नाशिक मूल विक्री प्रकरणामध्ये आरोग्य विभागाचा धक्कादायक अहवाल न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय. या महिलेनं आतापर्यंत 12 मुलींना जन्म दिला असून तिचा 2 वेळा गर्भपात देखील झाल्याचं आरोग्य विभागाच्या या अहवालामधून समोर आलंय. धक्कादायक म्हणजे या महिलेचा हेतू केवळ मुलांना जन्म देणं आणि ते अपत्य दुसऱ्या व्यक्तीस विकून पैसा कमावणं हाच असल्याचं या अहवालामध्ये मांडण्यात आलंय. या महिलेनं आतापर्यंत 3हून अधिक बालकं विकल्याचा देखील संशय व्यक्त केला जातोय. तर न्यूज 18 लोकमतवर ही सर्वात मोठी बातमी. न्यूज 18 लोकमतवर ही बातमी आल्यानंतर प्रशासनानं पावलं उचलायला सुरुवात केली. त्यानंतर समिती देखील गठीत करण्यात आली. आता संपूर्ण कुटुंबीय 11 मुलं, आई वडील आणि 3 मुलं ज्यांच्याकडे दिलेली होती ते सर्व हे आमच्या गोटी पोलीस स्टेशनला आहेत. चाइल्ड वेलफेअर कमिटी याचे सदस्य त्या ठिकाणी आलेले आहेत आणि हे संपूर्ण प्रकार काय आहे, कशासाठी मुलं दिली होती, त्याचा उद्देश काय होता, याबाबतची सविस्तर चौकशी ही चाइल्ड वेलफेअर कमिटी सध्या करत आहे. त्यांच्या चौकशीनंतर जो अहवाल प्राप्त होईल त्यानुसार पुढील कारवाई करत आहोत. कुटुंबामध्ये एकूण 12 मुलं आहेत. त्यापैकी एक मयत झालेला आहे. आता 11 मुलं आहेत. त्या 11 पैकी 3 मुलं हे 3 ठिकाणी वेगवेगळ्या कुटुंबाकडे सध्या दिलेली आहेत. ज्यांच्याकडे ती दिली होती त्यापैकी 2 कुटुंब हे आपल्या जिल्ह्यामधील नाशिक जिल्ह्यातील असल्यामुळे ते आणि त्यांच्याकडे ज्यांना सांभाळण्यासाठी दिले होते त्या लोकांना सुद्धा परत आणलेलं आहे. एक जे ठाणे ग्रामीणच्या हद्दीमध्ये होतं त्यांनाही रात्रीच घेऊन आलेलो आहोत. तर नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जन्मदात्या आईकडून मुलं विक्री प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. न्यूज 18 लोकमतने स्थानिक सामाजिक संघटनेच्या मदतीने हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आणला होता. तर न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर जिल्हा प्रशासनाने चौकशीसाठी 5 सदस्यीय चौकशी समिती नेमली आहे आणि पोलीस प्रशासनाकडून देखील या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी सुरू झाली आहे. चाइल्ड ट्रॅफिकिंग असल्याचा या प्रकरणामध्ये संशय वर्तवण्यात येतोय. तर न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग आली आहे. कुटुंबामध्ये एकूण 12 मुलं आहेत. त्यापैकी एक मयत झालेला आहे. आमच्या ज्या वरिष्ठांनी दिलेली जी माहिती आहे त्यानुसार सांगते आहे आणि ज्यावेळेस मी प्रत्यक्ष त्या पालकांशी बोलेन आणि प्रत्यक्ष इथे संपूर्ण तपासणी करेन रेकॉर्डसहित त्यावेळेस मला कन्फर्म सगळ्या बाबी कन्फर्म आकडा कळेल. पण आत्तापर्यंतचा 12चा आकडा मला माहिती आहे म्हणजे याच्यानुसार प्रत्यक्ष त्याच्यात एक मयत आहे, 2 मुलींची लग्न झाली आहेत आणि 9 आत्ता पोलिसांच्या ताब्यात घोटी पोलिसांकडे आहेत. 12 एकर शेतीमधून आपण पोटापुरती म्हणजे नक्कीच थोडंफार घर बघितलं का त्यांचं घर बघितलंय सर. काय दिसतंय घरामध्ये तुम्हाला? घरात काय त्यांच्या टीव्ही, फ्रीज, एसी नाही ते काही नाहीये. 12 एकर शेती असं तुम्ही ठामपणे सांगता? त्यांच्या नावावर 12 एकर फक्त शेती शेती आहे नावावर ना? पण उत्पन्नासाठी त्यांच्या घराला भिंती नाहीये, तुम्ही बघितलं का नाही? म्हणजे तुम्ही जो अहवाल तयार करण्याचा प्रयत्न करताय किंवा सांगण्याचा प्रयत्न करताय नाही सर, जो रिअल अहवाल असेल ना तो त्यानुसारच होईल सर, असं नाही. पण मग घरात टीव्ही, फ्रीज, एसी दिसतंय का? नाही सर, तसं तर काही नाहीये. पण मी नक्कीच याच्यामध्ये आम्ही बारकाईने खोलात जाऊन पूर्ण चौकशी करणार. पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात. लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारची एक लोकप्रिय योजना आहे. लाडकी बहीण योजनेवरून विधिमंडळामध्ये जोरदार खडाजंगी झाली आहे. विरोधकांनी या योजनेत मोठा घोळ झालाय असा गंभीर आरोप केला. महिलांना 2100 रुपयांची वाढीव मदत कधी देणार असे प्रश्न विचारले. तर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचे आरोप खोडून काढले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरच लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार असल्याची घोषणा केली आहे. च्या संदर्भामध्ये आपण विचारलं 8000 जे आपण बोगस विचारले तर ते 8000 बोगस नसून ते 8000 शासकीय कर्मचारी म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये किंवा वेगवेगळ्या शासकीय ज्या काही आपल्या नोकरी असतात त्याच्यामध्ये काम करणारे आणि नियमानुसार ते तशा पद्धतीनं लाभ घेऊ शकत नाहीत. म्हणून या संदर्भातलं आम्ही सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना एक पत्र लिहिलं
आणि त्याच्या रिकव्हरीचं काम त्यांच्याकडून साधारणपणे गेल्या 5-6 महिन्यापासून सुरू आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी ज्या घोषणा केल्या त्यामध्ये दुसरा कोणताही लाभ घेतलेला नसला पाहिजे अशी कंडिशन होती का? मग होती तर ज्यांनी असा लाभ घेतला ते अधिक दोषी ठरतात आणि ते दोषी ठरत असतील तर त्यांचे पैसे परत घेण्यापुरतं हे मर्यादित प्रकरण राहणार नाही. तर त्यांना अशी सिच्युएशन असताना मी दुसरीकडून लाभ 500 रुपयाचा घेतोय आणि तरी मी तुमच्याकडून 1500 मागितले आणि ती कंडिशन असेल तर त्या सगळ्यांच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करणार काय? असं व्हेरिफिकेशन न करणाऱ्या अधिकाऱ्यांच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करणार काय? योजनेने गिरीश महाजन साहेब या योजनेने काय परिणाम झाला तर तुम्ही सगळे इकडे येण्याच्या म्हणजे झोल्यात होता पण तिकडे गेला. त्याला जो प्रमुख ज्याने हे तुम्हाला योजना आणायचं काम केलं त्या माणसावर अन्याय होतोय असं आता अलीकडे आम्हाला वाटायला लागले. त्यामुळं आता ते देसाई शंभूराजे काय म्हणतायत की 1 नंबरचा 2 नंबर जाईल तर 2 नंबरचा 1 नंबरही जाऊ शकतो. ते आता 1 नंबर इथं नाहीये म्हणून असं तुम्ही म्हणताय. त्यामुळे 2 नंबरचा माणूस 1 नंबरला जाणार आहे या 5 वर्षात एवढं तुम्ही जाहीर करा. आमचं काही म्हणणं नाही. अजून डबल 1500चा 2100 हा शेवटचा प्रश्न 1500चा रक्कम 2100 कधी करणार हे आम्हाला जाहीर करा. त्या सगळ्या अर्जाला आम्ही 1500 रुपये लाडक्या बहिणीला आम्ही निधी उपलब्ध करून देऊ असं आपण केलं. आम्हाला आनंद झाला, काही आम्हाला अडचण नाही. मग तुम्ही 2100 जाहीर केलं त्याचाही आनंद झाला. पण माझा एक स्पेसिफिक प्रश्न असा आहे की निवडणुकीच्या ऐन तोंडावर तुम्ही ही ज्या पद्धतीची घोषणा केली कुठलाही नियम न पाहता या पद्धतीनं जे काही आता याच्यामध्ये अफरातफर झाली असं तुम्हीच मान्य करताय. मग अफरातफर झाली, योजना तुम्ही सुरू केली तर गुन्हे दाखल करायची जी भूमिका आहे ती त्या लोकांवर करायची की तुमच्यावर करायची हा एक प्रश्न आहे. ती संख्या वाढायला पाहिजे, कमी कशी होते? याचा अर्थ फ्रॉड झालाय, गडबड झाले, भ्रष्टाचार झालाय, चुका झाल्या, राजकारणाकरता सगळ्याकरता मतांकरता महाराष्ट्र राज्य लुटण्याचं तुम्ही काम केलं आणि तुम्ही समाधानकारक उत्तर देत नाही म्हणून आम्ही तुमचा निषेध करतो. चला, तुम्ही ही योजना जेव्हा सुरू केली तेव्हा ती आता तुम्ही म्हणताय लाडक्या बहिणीवर अन्याय होतोय. तुम्ही योजना बंद करण्यासाठी कोण गेला वडपल्लीवर कोर्टामध्ये? कोण गेला? बघा, वडपल्लीवर कोणाचा समर्थक होता? अनिल वडपल्लीवर अध्यक्ष महोदय यांनी योजना बंद व्हावी म्हणून कोर्टात गेले.